हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट सेमिस्टर 2023-24 या वर्षाची क्लास 9th मॅथ्स पार्ट 1 या विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका आपण सोडून घेऊ. या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे समजावं म्हणून हा व्हिडिओ आपण तयार करतोय. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्था 2023-24 या वर्षाची म्हणजेच मागच्या वर्षीची आहे. तर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न यावर्षी असतील असं नाही. आपण फक्त या प्रश्नांचा सराव व्हावा म्हणून ही प्रश्नपत्रिका सोडून घेतोय. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. त्यातला करेक्ट पर्याय आपल्याला शोधायचा असतो. सो फर्स्ट इज व्हॉट इज द डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल. 4 ऑप्शन दिले: 0, 1, अनडिफाइंड और एनी रियल नंबर. म्हणजे 0 हा जो नंबर आहे त्याची डिग्री किती असेल. इफ यू कन्सिडर 0 ॲज अ पॉलिनॉमियल, व्हॉट इज द डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल, दॅट इज द क्वेश्चन. त्याच्या वेळेला 0 ही संख्या आपल्याला कन्सिडर करायची असते. बेसिकली इट इज अ इंटिजर, सो इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 0 इंटू एक्स रेज टू 0, वेअर एक्स इज एनी व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणून आपण हे लिहू शकतो. आता असं जर दिलं तर त्या नंबरमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा बदल करत नाही, कारण 0 into x raised to 0 आहे. x raised to 0 म्हणजेच 1. So 1 into 0 will get again 0. त्यामुळे आपण 0 into x raised to 0 अशा फॉर्म मध्ये जर 0 हा नंबर लिहिला तरी फरक काय पडत नाही. आता हे पॉलिनॉमियल म्हणून आपण कन्सिडर करूया, जिथं व्हेरिएबल x आहे आणि त्याची डिग्री आपण लिहिलेली आहे 0. तर 0 ही जी संख्या आहे ती आपण पॉलिनॉमियल म्हणून कन्सिडर केली आणि त्या फॉर्म मध्ये लिहिली तर त्याची डिग्री आपल्याला 0 मिळणार आहे. सो 0 इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे 0 हा नंबर तर त्याची त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असेल तर 0 असेल. दुसरा क्वेश्चन आहे p इज इक्वल टू इन कर्लिंग ब्रॅकेट 1 2 अप टू 10. व्हॉट टाइप ऑफ सेट p इज. नल सेट, इनफायनाइट सेट, फायनाइट सेट और नन ऑफ दीज. म्हणजे हा सेट कोणत्या प्रकारचा आहे. नल सेट आहे, इनफायनाइट आहे, फायनाइट आहे की नन ऑफ दीज आहे. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज फायनाइट सेट, as the number of elements in this set are finite. यामधले या सेट मधले एलिमेंट्स हे समतात जर आपण मोजायला सुरुवात केली तर. त्यामुळे हा जो सेट आहे तो फायनाइट सेट आहे. सो सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज which one is the conjugate pair of -2 root 5 plus root 3. हा बायनॉमियल सर्ड आपल्याला दिला आहे -2 into root 5 प्लस रूट 3. आपल्याला याचा कॉन्जुगेट काढायचा, म्हणजे याच्या मधले जे साइन आहे ते फक्त बदलायचं आहे. सो -2 root 5 याचं साइन न बदलता ते तसंच ठेवायचं आणि प्लसच्या ठिकाणी घ्यायचं मायनस इंटू रूट 3. सो दिस इज द कॉन्जुगेट. आता हा ऑप्शन आपल्याला कुठे दिलाय तर ऑप्शन बी मध्ये. सो ऑप्शन बी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज which ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड. ह्या 4 पैकी सर्ड कोणता नाही ते आपल्याला विचारले. तर सर्ड जर असायचं असेल तर तो आपल्याला ह्या साइन मध्ये घ्यावं लागेल आणि त्याची डिग्री जी आहे ती नॅचरल नंबर असला पाहिजे. आणि एक कंडिशन अशी आहे की ती पूर्ण संख्या जी मिळते ती इरॅशनल नंबर पाहिजे. ह्या 3 कंडिशन्स जर सॅटिस्फाय झाल्या तर आपल्याला तो सर्ड आहे असं म्हणता येईल. आपण एक एक चेक करूया. फर्स्ट इज रूट 7 विच इज अ सर्ड, कारण त्याची डिग्री जी आहे ती काही दिलेली म्हणजे 2 आहे, नॅचरल नंबर आहे. रॅडिकँड हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे आणि ही पूर्ण संख्या जी मिळते ती इरॅशनल नंबर आहे. त्यामुळं ऑप्शन ए इज अ सर्ड. ऑप्शन बी सुद्धा सर्ड आहे, कारण त्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. ऑप्शन सी मात्र क्यूब रूट ऑफ 64 आहे. मग 64 चा क्यूब रूट म्हणजे 4, कारण 4 चा जर क्यूब केला तर तो 64 मिळतो. याचाच अर्थ क्यूब रूट ऑफ 64 इज 4. मग आता 4 ही जी संख्या आहे ती इंटिजर आहे आणि इंटिजर आहे म्हणजेच तो रॅशनल नंबर आहे. वी वॉन्ट हिअर क्यूब रूट ऑफ 64 इरॅशनल नंबर, तरच त्याला सर्ड म्हणता येईल. पण क्यूब रूट ऑफ 64 वी गेट 4 विच इज इंटिजर, म्हणजे तो रॅशनल नंबर आहे आणि तो जर रॅशनल नंबर असेल तो इरॅशनल असणार नाही, म्हणजेच ऑप्शन सी जो आहे तो सर्ड असू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1b. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. प्रत्येक सब क्वेश्चन त्यातला एक एक मार्काला आहे. त्यातला पहिला जो सब क्वेश्चन आहे त्याचं उत्तर पाहू. राईट द कोएफिशियंट ऑफ m³ ऑफ द पॉलिनॉमियल
-3/2 plus m minus √3 into m cube. तर ही जी टर्म आहे -√3 into m cube या टर्म मधला कोइफिशियंट आपल्याला पाहिजे. आता कोइफिशियंट आपल्याला m cube सोबत आलेला दिसतोय तो √3, पण त्याच्या सोबत जे साइन आहे तेही आपल्याला कॅरी आउट करावं लागेल. सो कोइफिशियंट ऑफ द term m cube in this polynomial is -√3. So this is the first question. Second, write the following set using listing method letters in the word complement. मग या सेटला आपण काहीतरी नाव देऊया आणि आपल्याला हा सेट असा पाहिजे की कॉम्प्लिमेंट या शब्दातली अक्षर आपण एक एक कलेक्ट करत जाऊया. पहिला अक्षर आहे सी, देन वी हॅव ओ, एम, पी, एल, ई, ई नंतर पुन्हा एम आलाय, पण एम आपण अगोदर घेतलेला आहे त्यामुळे ते पुन्हा रिपीट करायचं नाही. त्याच्यानंतर ई आलेलं आहे, तेही एकदा घेतले, तेही रिपीट करायचं नाही. त्याच्यानंतर आलंय एन, त्यामुळे पुढचा अक्षर पुढचा एलिमेंट एन असणार आहे आणि सर्वात शेवटी आलेला आहे टी. So this is the set of all letters in the word complement. Next question is, write the order of the surd given below. पहिले दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 39. आता इथं त्या सर्डची ऑर्डर दिलेली नाही, याचा अर्थ तिथं ऑर्डर 2 असली पाहिजे. सो फॉर द फर्स्ट वन ऑर्डर ऑफ गिवन सर्ड इज इक्वल टू 2. दुसरा सर्ड दिलाय क्यूब रूट ऑफ 18. तर इथं ऑर्डर दिलेले 3. सो ऑर्डर ऑफ द सेकंड सर्ड इज 3. नेक्स्ट क्वेश्चन इज, राइट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. त्यातला पहिला क्वेश्चन असा दिलाय -3 डज नॉट बिलॉंग टू n. म्हणजे -3 हा n या सेटचा एलिमेंट नाही, बिकॉज -3 इज अ निगेटिव्ह इंटिजर अँड n इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. त्यामुळे -3 हा नॅचरल नंबर नाही, त्यामुळे हे सिम्बॉलिकली इथे दिले. तेच आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. ते वर्ड्स मध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, -3 इज नॉट an element of set n. तर हा या सिम्बॉलचा अर्थ झाला. तर दुसरा एक दिलाय सिम्बॉल बी मध्ये, 5/7 belongs to q. q is the set of rational numbers. 5/7 is a rational number. तेच सिम्बॉलिकली जे दिले ते आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे. ते आपण असं लिहू शकतो, 5/7 is an एलिमेंट ऑफ सेट Q. किंवा इथं असंही लिहू शकतो, 5/7 इज अ रॅशनल नंबर. या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. त्या दोन्ही सिम्बॉलचा अर्थ आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचा. नेक्स्ट क्वेश्चन इज ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. दॅट इज क्वेश्चन नंबर 2A इज कंप्लीट अँड राईट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. यांनी दोन आपल्याला सोडवायचे आहेत. इच ऑफ देम कॅरीज 2 मार्क्स. पहिला क्वेश्चन असा आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द गिवन सेट इज एम्प्टी सेट ऑर नॉट. म्हणजे हा एक सेट दिलाय, C इज इक्वल टू इन कर्लिंग ब्रॅकेट x such that 5x minus 2 is equal to 0 and x belongs to n, that is x is a natural number. We have to decide whether set C is empty or not. हा सेट एम्प्टी आहे किंवा नाही आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यासाठी कंडिशन ही दिलेली की हे इक्वेशन 5x minus 2 is equal to 0. So to get the value of x and to verify whether it is a natural number or not, first of all we should solve this equation, that is 5x minus 2 is equal to 0. हे इक्वेशन पहिल्यांदा सॉल्व करावं लागेल. So if we transfer -2 to the right hand side, it will be +2, that is 5x is equal to 2. आता x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, त्यामुळे 5 पण त्या बाजूला घेऊया. So it would be in the denominator, that is 2 divided by 5. So the value we get, x is equal to 2/5, which is a rational number. That is, it is in the form numerator and denominator. So 2 divided by 5 is not a natural number. मग आपल्याला तो C या सेट मध्ये हा एलिमेंट आपल्याला घेता येणार नाही 2/5, कारण दुसरी जी कंडिशन आहे x belongs to n, it is not satisfied by x is equal to 2/5 because 2/5 is a rational number, it is not a natural number. So set C does not have any element, that means it is an empty set. So the answer of this question is that set C is an empty set. कारण याच्यामध्ये दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकही एलिमेंट येणार नाही. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सेट C is empty set.
Next question is again based on the activity where modulus of 3x minus 5 is equal to 1 it's given, and from that we have to find the value of x. आता दुसऱ्या स्टेपला असं केलं की हे मॉड्युलस साइन काढून टाकलेलं. ज्यावेळेला आपण मॉड्युलस साइन काढतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू जी असते we have to consider both the positive and negative values. It is either 3x minus 5 is equal to plus 1 or 3x minus 5 is equal to minus 1. आता इथं हे minus 5 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर 1 plus 5 होईल. या दुसऱ्या केसमध्ये सुद्धा minus 5 राईट हँड साईडला घेतले तर minus 1 plus 5 होईल. तर इथे एक स्टेप आणून वाढवूया. 3x is equal to 1 plus 5 that's 6 and 3x is equal to minus 1 plus 5 that's 4. तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची त्यामुळे 3 सुद्धा आपण राईट हँड साईडला घेऊया म्हणजे 6 डिवायडेड बाय 3 होईल. सो x is equal to 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे इथं 2 चा भाग जाईल. सो 2 by 1 that's 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x फॉर द फर्स्ट केस. म्हणजे 3x minus 5 ची व्हॅल्यू 1 असेल तर x ची व्हॅल्यू 2 मिळणार. तर दुसऱ्या केसमध्ये सुद्धा बघूया. 3x is equal to 4 आपल्याला मिळाले. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे 4 आणि हे 3 जर राईट हँड साईडला घेतले तर ते डिनॉमिनेटरला जाईल. सो आयदर वी गेट व्हॅल्यू ऑफ x as 2 or x is equal to 4 by 3. So these are the two values of x, that is the solution of x. Next question is find the remainder by using the remainder theorem for the following division. We have to divide x raised to 4 minus 5x square minus 4x by x plus 3. So x plus 3 is a divisor and the polynomial to which we are going to divide will name it as p of x. So here p of x is x raised to 4 minus 5x square minus 4x. Divisor is x plus 3, so here we should have x plus 3. Now to solve this we have to use the remainder theorem, and to use the remainder theorem the divisor we have to equate it with 0. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल तर x is equal to plus 3 जर राईट हँड साईडला घेतले तर minus 3 होईल. That's why here it is written that take x is equal to minus 3. आता ही x ची व्हॅल्यू minus 3 p of x मध्ये रिप्लेस करूया. म्हणजे p of x या पॉलिनॉमियल मध्ये जिथे जिथे x आहे तिथे किंमत आपण ठेवू minus 3. So x raised to 4 is there, that is minus 3 raised to 4. Minus 5 into x square, that is 5 into minus 3 square. Minus 4x, that is minus 4 into minus 3. आता याच्यामध्ये minus 3 चा चौथा घात जर केला minus 3 raised to 4 it is 81 आणि हे प्लस 81 येईल कारण त्याचा जो इंडेक्स आहे तो इव्हन नंबर आहे. त्यामुळे 81 is the answer. Now just subtract this 81 minus 45, it is 36 plus 12, that is 48. So p of minus 3 is 40. So this is the answer of this question. Next question is question number 2b. Attempt the following sub questions. Any 4, each of these carries 2 marks. त्यातला प्रत्येक सब क्वेश्चन 2-2 मार्क आहे. पहिला क्वेश्चन आपण बघूया. आपल्याला इथे सेट दिला आहे a. a is given to be 4, 5, 6 and 8. Then write any 4 subsets of a. यावरून आपल्याला या सेट a चे सबसेट्स लिहायचे. सबसेट्स ऑफ a म्हणजे आपल्याला असा सेट घ्यायचा आहे ज्यामधला एलिमेंट a मध्ये असला पाहिजे. यातला प्रत्येक एलिमेंट एक एक घेऊन सुद्धा आपण सबसेट तयार करू शकतो. सो वी कॅन राईट b इज इक्वल टू सेट 4. c मध्ये फक्त 5 हा एकच एलिमेंट घेऊया. d मध्ये फक्त 6 हा एकच एलिमेंट घेऊ. e मध्ये शेवटचा एकच एलिमेंट 8 घेऊया. म्हणजे या प्रत्येक सेट मध्ये एक एक एलिमेंट आपण घेतला आहे जो प्रत्येक एलिमेंट a मध्ये आहे. सो दीज आर ऑल सबसेट्स ऑफ a. मग आणखी एखादा सेट आपण असाही घेऊ शकतो ज्याच्यामध्ये 2-2 एलिमेंट्स असतील. म्हणजे a मध्ये पहिले 2 एलिमेंट्स घेऊया. a मधले पहिले 2 एलिमेंट्स या सेट f मध्ये घेऊ म्हणजे 4, 5. सो इट इज अ सबसेट ऑफ a. g मध्ये आणखी 2 एलिमेंट्स 5 and 6 घेऊया. h मध्ये आणखी 2 एलिमेंट्स 6 and 8 घेऊ which is subset of a. कारण यामधले प्रत्येक एलिमेंट a मध्ये आहे. i मध्ये आता 3 एलिमेंट सुद्धा एकत्र घेऊ शकतो 4, 5, 6. दुसरा एखादा सेट आपण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये 5, 6, 8 येईल. आणखी एखादा घेऊ शकतो ज्याच्यामध्ये 4, 6, 8 येईल. तर असे भरपूर सबसेट्स आपण घेऊ शकतो. आपल्याला लिहायचे फक्त 4. त्यातली कुठली 4 सबसेट आपण इथे लिहू शकतो. सो दिस इज द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. Now the second one.
Second question is add the given polynomials. These are the two polynomials given: x cube minus 2x square minus 9 and 5x cube plus 2x plus 9. आपल्याला यांची addition करायची. So to add these two, we should write first of all the first polynomial, that is x cube minus 2x square minus 9 plus second polynomial is 5x cube plus 2x plus 9. So x cube plus 5x cube, that is 6x cube. कारण x cube चा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे तो 1 असणार. minus 2x square ची एकच टर्म आहे, so we'll write minus 2x square as it is. plus 2x, x ची पण एकच टर्म आहे त्यामुळे ती आहे तशीच लिहूया. आणि आता कॉन्स्टंट टर्म शिल्लक राहतात -9 plus 9, त्यांची साइन्स वेगवेगळी असल्यामुळे त्यांची व्हॅल्यू 0 मिळेल. सो दिस इज द ॲडिशन. म्हणजे हे जर दोन पॉलिनॉमियल्स आपण ऍड केले तर आपल्याला उत्तर मिळेल 6x cube minus 2x square plus 2x. So this is the answer of this question. Next question is multiply root 5 minus root 7 into root 2. मल्टिप्लाय करताना आपला एकच नियम आहे की ज्या दोन सर्ट्सचा आपण गुणाकार करतोय त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. यामध्ये प्रत्येकाची ऑर्डर 2 आहे, त्यामुळे याचा गुणाकार आपण करू शकतो. तर आता फक्त एवढंच करायचं की या ब्रॅकेटच्या बाहेर जो सर्ड आहे त्याने ब्रॅकेटच्या आतमध्ये असणारा प्रत्येक सर्डला मल्टिप्लाय करायचं. सो √5 into √2 ऑर्डर इज सेम, त्यामुळे या सर्ड मध्ये या दोन्हीचा गुणाकार आपण लिहूया. 5 into 2 10 minus √7 into √2, that is √40. So that's it. This is the product. आपण याच्यापेक्षा याचं जास्त काही करू शकत नाही, कारण यांचे जे रॅडिकंड्स आहेत ते वेगवेगळे आहेत, त्यामुळे यांची वजाबाकी करता येणं शक्य नाही. त्यामुळे हेच आपलं फायनल उत्तर. चौथा क्वेश्चन असा आहे, सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट वन. इथे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की सबट्रॅक्ट कोणत्या पॉलिनॉमियल मधून कोणतं पॉलिनॉमियल करायचं. इथे आपल्याला असं दिलंय की सेकंड पॉलिनॉमियल पहिल्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे. याचा अर्थ पहिलं जे पॉलिनॉमियल असेल ते आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे. इथे 2x square plus 3x plus 5 आणि याच्यातून जे पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करायचं आहे ते ब्रॅकेटमध्ये ठेवूया. वी हॅव टू सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल, दॅट इज x square minus 2x plus 3. हे सबट्रॅक्शन करताना फर्स्ट पॉलिनॉमियल आहे तसं लिहूया, 2x square plus 3x plus 5 मायनस ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन असल्यामुळे ब्रॅकेट मधले प्रत्येक टर्मचं साइन बदलेल. म्हणजे प्लस x square चे होतील मायनस x square, मायनस 2x चे प्लस 2x, प्लस 3 चे मायनस 3. आता याच्यामध्ये सिमिलर टर्म्स कुठले आहेत तर 2x square minus x square. पुन्हा एकदा इथे x square चं कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 आहे. सो 2x square minus 1x square आपल्याला 1x square मिळेल आणि 1x square म्हणजेच x square. त्यानंतर 3x आणि 2x या सुद्धा सिमिलर टर्म्स आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे यांची फक्त बेरीज करायची. 3x plus 2x 5x आणि कॉन्स्टंट टर्म्स आहेत 5 minus 3. So 5 minus 3, that's 2. So this is the answer. This is the subtraction of these two polynomials. Now the next question is fifth one. Write the following rational number in p by q form. हा नंबर आपल्याला दिला आहे 0.37 रिकरिंग. त्याला आपण समजा नाव देऊया x. सो लेट x इज इक्वल टू 0.37 रिकरिंग. आता आपल्याला ह्या x ला मल्टिप्लाय करायचं आहे. ते कितीनं मल्टिप्लाय करायचं, 10नं, 100नं, 1000नं, हे कशावर अवलंबून आहे. तर जेवढे डिजिट्स रिकरिंग आहेत तेवढे झिरोज एकवर वाढवायचे. म्हणजे 0.37 म्हणजे इथं 2 डिजिट्स रिकरिंग आहेत म्हणून एकावर 2 शून्य द्यायची, संख्या मिळेल 100, त्यानं x ला गुणायचं. सो 100x. मग 100x जर आपण या संख्येला गुणलं तर तेवढे डिजिट्स हे 0.37 रिकरिंग आहे, म्हणजेच काय 0.373737 पुन्हा येते. त्यातले 2 डिजिट्स इकडे घेऊया लेफ्ट हँड साईडला आणि मग डेसिमल देऊ, पुन्हा रिकरिंग आहे तशीच राहतील. आता ह्या दोन्हीची करायची आपल्याला सबट्रॅक्शन. 100x minus x इज इक्वल राईट हँड साईडला सुद्धा हे जे दोन नंबर्स आहेत त्यांची सबट्रॅक्शन करूया. म्हणजे डेसिमल नंतर 3737 रिकरिंग आहे, तर या 3737 मधून पहिल्या इक्वेशन मधले 3737 निघून जातील म्हणजे 0 राहतील आणि डेसिमलच्या डावीकडं 37 मधून 0 सबट्रॅक्ट करायचं असेल. 37 minus 0, that's 37. 100x minus x, that's 99x is equal to 37.037.
We have to find the value of x. So transfer 99 to the right hand side. It would be 37 divided by 19. So this is in the form p divided by q. म्हणजे आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपात ही संख्या लिहायची होती. म्हणजेच 0.37 recurring, which is nothing but 37 divided by 19. So this is our answer. Next question is question number 3a, which is again based on the activity. Question is complete and write the following activity. Any one. This activity is for 3 marks. त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, divide the polynomial 2y raised to 4 minus 3y cubed plus 5y minus 4 by y minus 1 using the synthetic division method, and we have to write the quotient and the remainder. So to use the synthetic division method, first of all we have to write dividend. Dividend म्हणजे अशी पॉलिनॉमियल ज्याला आपल्याला डिवाइड करायचं, पण आपल्याला ती प्रॉपर फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे एखादी टर्म नसेल y ची किंवा y स्क्वेअर ची, तर तिथं 0 into y स्क्वेअर किंवा 0 into y या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. आता पहिली जी टर्म दिली 2y raised to 4, त्याच्यानंतर y क्यूब आलेली आहे, y स्क्वेअर ची टर्म मिसिंग आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट वी शुड राईट 0y स्क्वेअर. y स्क्वेअर नंतर 5y ची टर्म दिलेली आहे, कॉन्स्टंट टर्म पण दिलेली आहे. मग फक्त y स्क्वेअर ची टर्म याच्यामध्ये मिसिंग होती, त्याच्याऐवजी आपण 0 into y स्क्वेअर असं लिहून घेतो. आता डिवायझर काय आहे तर y मायनस 1. तर इथं आपण ठेवूया ती किंमत डिवायझर y मायनस 1. तर ह्या y मायनस 1 ला आपल्याला डिवाइड करायचं. त्यामुळं y मायनस 1 इज इक्वल टू 0 असं इक्वेट आपण करायचं. म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळेल इन द कोएफिशियंट फॉर्म 1. y ची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मध्ये आपण 1 न ज्या पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे त्या पॉलिनॉमियलच्या प्रत्येक कोएफिशियंटला डिवाइड करायचं. म्हणजे आता अशा पद्धतीने जर मांडून घेतले कोएफिशियंट्स, इथं आता हे पॉलिनॉमियल आहे, याचे कोएफिशियंट्स काय आहेत तर पहिली टर्म 2y raised to 4 त्याचा कोएफिशियंट 2 आहे, 3y क्यूब त्याचा कोएफिशियंट -3 आहे, y स्क्वेअर चा कोएफिशियंट 0, 5y चा कोएफिशियंट 5 आणि कॉन्स्टंट टर्म -4. तर हे सगळे कोएफिशियंट इथं आपण घेऊन घेतलेले आहेत, 2 -3 0 5 आणि -4. आता ह्याला डिवाइड करायचं आपल्याला 1 न, कारण y इज इक्वल टू 1 किंमत आपल्याला मिळते. आता हे डिव्हिजन करूया आपण. पहिल्यांदा 2 हे आहे तसं खाली लिहून घ्यायचं. त्यानंतर 2 आणि 1 चा प्रोडक्ट घ्यायचा. सो 1 into 2 2 हे इथे लिहायचं आणि या दोन्हीची आता करायची बेरीज, वजाबाकी करायची नाही. सो -3 + 2 उत्तर मिळेल -1. पुन्हा एकदा -1 आणि 1 यांचा करायचा गुणाकार. सो -1 into 1 -1 मिळेल, ते इथे लिहायचं. पुन्हा या दोन्हीची करायची बेरीज. सो 0 + -1 उत्तर येईल -1. तर याच्यानंतर पुन्हा तीच पद्धत, हे -1 आणि हे 1 यांचा प्रोडक्ट घ्यायचा. सो -1 into 1 दॅट्स -1. पुन्हा या दोन्हीची करायची बेरीज. 5 + -1 म्हणजेच 4 मिळेल. 4 into 1 अगेन विल गेट 4. इथे किंमत लिहिली आपण. तर पुन्हा -4 + 4 0 मिळेल. तर हा सगळ्यात शेवटी जो राहील तो असेल आपला रिमाइंडर. त्यामुळे प्रश्नात आपल्याला रिमाइंडर काय विचारलं होतं तर 0 रिमाइंडर आहे. सर्वात शेवटी इथं जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण लिहूया 0. आता काढायचं क्वोशंट. त्या अगोदर 0 सोडून किंवा रिमाइंडर सोडून ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या कोएफिशियंट फॉर्म मध्ये आपण इथे लिहून घेतल्यात. 2 -1 -1 4. तर ह्याचा आपल्याला पॉलिनॉमियलच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे बाय युजिंग व्हेरिएबल y. सगळ्यात शेवटची जी टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म असणार आहे. त्यामुळे क्वोशंट लिहिताना 4 आपण लिहिलं, त्याचं साइन काय नाही म्हणजे पॉझिटिव्ह. त्याच्या अगोदरची y ची टर्म असणार आहे, दॅट इज -1y. इथं -1 मायनस साइन इथे घेतलेलं त्यामुळे -1y. त्याच्या आधीची टर्म y स्क्वेअर ची असणार आहे, दॅट इज -1y स्क्वेअर. सर्वात आधीची टर्म 2y क्यूब. त्यामुळे क्वोशंट होईल आपला असा 2y क्यूब minus y square minus y plus 4. So this is the quotient. Remainder is 0. So this is the synthetic division method. Next question is observe the Venn diagram and complete the activity to write given sets using listing method. हे सगळे सेट्स आपल्याला लिहायचे आहेत. U, A, B, A dash, A union B and A intersection B. सुरुवात आपण U पासून करूया. U म्हणजे युनिव्हर्सल सेट. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये ज्या काही जिओमेट्रिकल फिगर्स आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये असणारे एलिमेंट्स मिळून युनिव्हर्सल सेट तयार होतो. हे सगळे एलिमेंट्स आपण एकत्र लिहूया. पहिल्यांदा 1 पासून सुरुवात करूया. 1 3
5 7 8 10 हे सगळे बी मधले आपण एलिमेंट्स घेतले. 1 3 5 7 8 10. आता ए मधले एलिमेंट्स घेऊया. ए मधले एलिमेंट्स आहेत 2 4 6. त्याच्या पुढेच कंटिन्यू करूया. 2 4 6 आणि 8 10 आपण बी मध्ये पण असल्यामुळं आधीच घेतलेले, त्यामुळे ते रिपीट करायचे नाही. त्यानंतर ए आणि बी च्या बाहेरही 3 एलिमेंट्स आहेत 9 11 अँड 12. ते त्याच्या पुढे लिहूया. 9 11 12. सो दिस इज सेट यू. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा सेट आपल्याला लिहायचा आहे ए. ए मधले सगळे एलिमेंट्स म्हणजे ह्या सर्कल मधले सगळे एलिमेंट्स. ते एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? 2 4 6 8 10. 10. दीज आर एलिमेंट्स इन सेट ए. त्याच्या पुढे बी मधले पण एलिमेंट्स द्यायचे आहेत. सो बी इज इक्वल टू म्हणजे हे जे दुसरं सर्कल आहे त्यामधले एलिमेंट्स. त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 5 7 8 10. तर हा सेट बी झाला. आता ए डॅश पाहिजे आपल्याला. सो ए डॅश इज इक्वल टू ए डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए. सो एलिमेंट्स विच आर नॉट इन ए बट इन यू ते सगळे ए डॅश म्हणजे ए मध्ये नसणारे पण यू मध्ये असणारे असे सगळे एलिमेंट्स. ए मध्ये असणारे एलिमेंट्स कुठले तर हे सगळे या सर्कल मध्ये असणारे सगळे. ते सोडून सगळे एलिमेंट्स घ्यायचे. ते सोडून काय काय राहते? 1 3 5 7 9 11 12. सो दिस इज ए डॅश. पुढचा सेट आपल्याला विचारला आहे ए युनियन बी. म्हणजे ए आणि बी चं कॉम्बिनेशन करायचं. सर्कल ए आणि सर्कल बी याच्यामध्ये असणारे सगळे एलिमेंट्स एकत्र लिहूया. पहिल्यांदा ए मधले एलिमेंट्स लिहू. 2 4 6 8 10. त्याच्यानंतर 8 10 बी मध्ये पण आहेत, ते आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. ते सोडून काय काय राहते आता बी मध्ये? तर 1 3 5 7. सो दिस इज ए युनियन बी. आणि सर्वात शेवटी पाहिजे ए इंटरसेक्शन बी. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू म्हणजे याच्यामधले कॉमन एलिमेंट्स ए आणि बी म्हणजे ह्या दोन सर्कल मधले कॉमन एलिमेंट्स कुठले? तर 8 आणि 10. ते दोन एलिमेंट्स यामध्ये घेऊया. सो दिस इज ए इंटरसेक्शन बी. तर हे सगळे सेट्स आपण या पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3b. Attempt the following sub questions in 2. Each sub question carries 3 marks. So this is the first one. Question is, if n of a is 20, n of b is equal to 28, n of a union b 36, then find n of a intersection b. म्हणजे इथं ए मध्ये असणारे एलिमेंट्स, बी मध्ये असणारे एलिमेंट्स, त्यांच्या युनियन मध्ये असणारे एलिमेंट्स यांची संख्या दिली, त्याच्यावरून ए इंटरसेक्शन बी मध्ये एलिमेंट्स किती असतील ते विचारलेलं आहे. So here we have to use the relation between, that is we have the relation n of a union b म्हणजे त्यांच्या युनियन मध्ये असणारे एलिमेंट्स यांची संख्या n of a आणि n of b यांच्या बेरजेतून जर n of a intersection b म्हणजे जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते वजा केले तर n of a union b मिळते. So this is the basically formula. We have to use this formula to solve this question. त्याच्यामध्ये 4 व्हेरिएबल्स आहेत, त्यापैकी 3 आपल्याकडे आहेत. तसे जर असेल तर चौथा आपण काढू शकतो. Now here n of a union b is given to be 36. त्यामुळे याच्या खाली लिहूया 36 is equal to n of a is 20 plus n of b is 28 minus n of a intersection b. So 36 is equal to 20 plus 28, it is 48 minus n of a intersection b. आता मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊया म्हणजे प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी होईल. 48 राईट हँड साईडलाच आपण ठेवू, त्यामुळे त्याच्या चिन्हात काही बदल होणार नाही. 36 आपण राईट हँड साईडला घेऊया, ते होतील -36. सो 48 - 36 दॅट्स 12. सो दिस इज एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये हे जे कॉमन एलिमेंट्स आहेत ए आणि बी मध्ये ते असणार आहेत 12. नेक्स्ट क्वेश्चन, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपल्याला एक सर दिला आहे -1 divided by √3 minus √2. We have to rationalize this. Rationalize the denominator म्हणजे यांच्यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो √3 minus √2 आहे, जो इरॅशनल आहे.
आपल्याला त्याचं कन्वर्जन रॅशनल नंबरमध्ये करायचं आहे. मग त्यावेळेला न्यूमरेटर काय होईल ते आपल्याला पाहायचं नाही, आपल्याला फक्त डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. सो फर्स्ट स्टेप फॉर दॅट वन इज वी हॅव टू राईट द गिवन नंबर ॲज इट इज, दॅट इज 1 डिवायडेड बाय √3 मायनस √2. आता ह्याला आपल्याला जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करायचं आहे, कारण आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे. मग डिनॉमिनेटरमध्ये √3 मायनस √2 आहे, त्याचा कॉन्जुगेट काय तर √3 प्लस √2. मग आता एखाद्या फ्रॅक्शनच्या आपण फक्त न्यूमरेटरला किंवा फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू शकत नाही, आपल्याला त्याच्या दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं मल्टिप्लाय करावं लागतं. मग आता डिनॉमिनेटरला जर आपण √3 प्लस √2 न मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा √3 प्लस √2 यानं मल्टिप्लाय करावं लागेल. आता न्यूमरेटरचा वेगळा गुणाकार करूया. √3 प्लस √2 into 1 we get √3 plus √2. And in the denominator we have product of these two. पहिल्या ब्रॅकेटमध्ये √3 minus √2 into, in the second bracket we should have √3 plus √2. Now this is the expansion of a square minus b square. a square minus b square चा expansion formula असा आहे a plus b into a minus b. तर ही डिनॉमिनेटर मध्ये √3 आणि √2 ची एकदा बेरीज आहे आणि एकदा वजाबाकी आहे, म्हणजेच हा फॉर्म्युला असला पाहिजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा. म्हणजे त्या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला ह्या ज्या दोन टर्म्स दिलेत त्या दोन टर्म्सच्या स्क्वेअरची आपल्याला सबट्रॅक्शन करायची. सो ॲट दॅट टाइम न्यूमरेटर विल बी ॲज इट इज, दॅट इज √3 प्लस √2 डिवायडेड बाय, इन द डिनॉमिनेटर वी हॅव फर्स्ट टर्म √3, त्याचा करायचा स्क्वेअर, मायनस सेकंड टर्म इज √2, त्याचाही करायचा स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू √3 प्लस √2 न्यूमरेटर ॲज इट इज डिवायडेड बाय, डिनॉमिनेटर मध्ये √3 चा स्क्वेअर आहे त्यामुळे हा स्क्वेअर आणि रूट एकमेकाला निघून जाईल, शिल्लक राहील 3, मायनस इन द सेम वे स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2, इथे सुद्धा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकाला निघून जाईल, 2 शिल्लक राहील. सो दॅट इज इक्वल टू numerator again √3 plus √2 as it is divided by, in the denominator we have 3 minus 2 and 3 minus 2 is 1. So this is our answer. आपल्याला प्रश्न विचारला होता की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आणायचा होता, जो इथे आपण आणलाय बिकॉज 1 इज इंटिजर अँड वी नो दॅट एनी इंटिजर इज अ रॅशनल नंबर, त्यामुळे आपण डिनॉमिनेटर रॅशनलाइज केला. आता त्यावेळेला न्यूमरेटर मात्र रॅशनल राहिला नाही, तो इरॅशनल झाला. पण आपला न्यूमरेटरला काय करायचं असा प्रश्नच नव्हता, आपल्याला फक्त डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं होतं, जे आपण केलं. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनोमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनोमियल्स. खाली काही पॉलिनोमियल्स दिलेत, तर त्यामधले लिनियर कोणते आहेत, क्वाड्रॅटिक कोणते आहेत आणि क्युबिक कोणते आहेत ते ओळखायचं आपल्याला. वी स्टार्ट विथ द फर्स्ट वन. फर्स्ट इज 2x² + 3x + 1. तर यामध्ये व्हेरिएबल x आहे, त्याची हायेस्ट पॉवर 2 आहे, सो इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक, लिनियर आणि क्युबिक याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ज्या पॉलिनोमियल मधले जे व्हेरिएबल असतं त्याची डिग्री 1 असेल तर ते लिनियर इक्वेशन, हायेस्ट डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हायेस्ट डिग्री 3 असेल तर क्युबिक इक्वेशन. एवढंच फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्यामध्ये 5p दिलाय, तर इथं p चा इंडेक्स दिलेला नाही म्हणजे तो 1 आहे, इथे इंडेक्स 1 आहे, याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन. सी मध्ये आपल्याला दिले √2 into y - 1/2. आपल्याला फक्त व्हेरिएबल चेक करायचा आहे, त्याच्यासोबत कोएफिशियंट्स काय आले ते महत्वाचं नाही, व्हेरिएबलचा फक्त हायेस्ट इंडेक्स बघायचा आहे. ह्या पॉलिनोमियल मध्ये व्हेरिएबल y आहे आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स 1 आहे, सो दिस इज ऑल्सो अ लिनियर इक्वेशन. नेक्स्ट d m³ + 7m² + 5/2m - √7. इथे सुद्धा व्हेरिएबल m आहे, हायेस्ट पॉवर 3 आहे, सो दिस इज क्युबिक पॉलिनोमियल. e पाचवं पॉलिनोमियल a² दिलंय, हायेस्ट डिग्री 2 आहे, सो दिस इज क्वाड्रॅटिक. आणि f मध्ये 3r³, पुन्हा एकदा इथं डिग्री r या व्हेरिएबलची 3 आहे, सो दिस इज क्युबिक पॉलिनोमियल. नेक्स्ट क्वेश्चन इज सिम्प्लिफाय. हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 9 × √5 हे दिलेलं आहे, मायनस 4 √5 हेही दिलेलं आहे, प्लस
स्क्वेअर रूट ऑफ 125. आता आपल्याला हे स्प्लिट आउट करावं लागेल, कारण पहिल्या दोन सर्टची आपण वजाबाकी करू शकतो, कारण याच्यामध्ये या सर्टमध्ये त्याची ऑर्डर आणि रॅडिकँड सेम आहे, पण तिसऱ्यामध्ये मात्र रॅडिकँड वेगळा आहे 125. तर आपल्याला ते पहिल्यांदा तिथे रॅडिकँड 5 आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच आपण त्याची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. मग त्यासाठी हा जो नंबर आहे 125 याची आपल्याला अशी फोड करता आली पाहिजे की त्या दोन संख्यांचा गुणाकार 125 येईल आणि त्यातली एक संख्या परफेक्ट स्क्वेअर असेल. तसे दोन फॅक्टर्स पडतात 25 इंटू 5. 25 पाचा 1600, 25 ही संख्या परफेक्ट स्क्वेअर आहे. मग आता आपण हे पुढे सोडूया. 9 इंटू रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस, तर हे स्क्वेअर रूट मध्ये 25 आहेत, ते जर स्क्वेअर रूट त्यांच्या बाहेर घेतली तर आपण त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 आणि मग स्क्वेअर रूट मध्ये शिल्लक राहील हे 5. आता ह्या तिन्हीचे रॅडिकँड सेम आहेत. आता आपण यांची बेरीज वजाबाकी करू शकतो. आता ह्या पहिल्या दोनची पहिल्यांदा आपण वजाबाकी करूया. इथं रूट 5 हे ॲज अ व्हेरिएबल कन्सिडर करायचं, त्यामुळे रूट 5 आहे तसंच ठेवायचं. त्याच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. इथं 9 मायनस 4 आहे, 9 मायनस 5, सो 9 मायनस 4 दॅट्स 5 प्लस हे दुसरे 5 रूट 5 आहे तसेच ठेवायचे, दॅट इज इक्वल टू पुन्हा एकदा रूट 5 एकदाच लिहूया. त्याच्या बाहेर जे नंबर्स आहेत 5 यांची आता ऍडिशन करायची. सो 5 प्लस 5 10. So this is the answer. Next question, question number 4. Attempt the following sub questions. Any two. Each sub question carries 4 marks. या प्रश्नाला 8 एकूण मार्क आहेत. तर पहिला प्रश्न याच्यामध्ये असा आहे, show that m-1 is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. म्हणजे m-1 हा या दोन्ही पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे हे आपल्याला ठरवायचं. मग त्याच्यासाठी आपण हा फॅक्टर आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी रिमाइंडर थेरम वापरू शकतो. म्हणजे फॅक्टर कोणता आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे, तर m-1 तो आपण 0 ने इक्वेट करूया, म्हणजे m ची व्हॅल्यू होईल 1. आता जे दोन पॉलिनॉमियल्स दिलेत त्यांचे हे फॅक्टर्स आहेत किंवा नाही ते ठरवायचे आहेत, त्यांना आपण नावं देऊया. पहिला पॉलिनॉमियल जर दिलाय त्याला आपण p ऑफ m हे नाव देऊया, which is m raised to 21 minus 1. तर इथे m ची व्हॅल्यू जर मी 1 ठेवली, m इज इक्वल टू 1, आणि त्या केसमध्ये जर ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 आली तर याचा अर्थ m-1 हा या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. चेक करू. p ऑफ 1 दॅट इज इक्वल टू m रेज टू 21 म्हणजेच 1 रेज टू 21 मायनस 1. 1 रेज टू एनिथिंग जर असेल, म्हणजे 1 चा स्क्वेअर गेला, 1 चा क्यूब केला, 1 चा 4 रेज टू 4 केला, 1 रेज टू 5 केलं, प्रत्येकाचं उत्तर एकच मिळतं. म्हणजे एक या संख्येचा कितवाही जर आपण घातांक केला तरी तो एकच येतो. सो 1 रेज टू 21 इज ऑल्सो 1 मायनस 1. सो 1 मायनस 1 इज 0. सो ॲज p ऑफ 1 इज इक्वल टू 0 म्हणजे m-1 हा याचा फॅक्टर असला पाहिजे. सो m-1 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल m रेज टू 21 मायनस 1. म्हणजे हा m रेज टू 21 मायनस 1 या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे हे आपण प्रूव्ह केलं. तर त्याच पद्धतीनं दुसरा जो पॉलिनॉमियल आहे त्याचाही फॅक्टर आहे आपल्याला प्रूव्ह करावा लागेल. सो फॉर दॅट लेट्स नेम इट ॲज q ऑफ m. दुसरं जे पॉलिनॉमियल आहे त्याला आपण वेगळं नाव देऊया, q ऑफ m, which is m raised to 22 minus 1. आता इथेही q च्या ठिकाणी q ऑफ m च्या ठिकाणी जर q ऑफ 1 आपण घेतलं, म्हणजे m ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होईल पहा. m raised to 22 that is 1 raised to 22 minus 1. पुन्हा एकदा 1 raised to any number 1 च मिळणार आहे, minus 1. So 1 minus 1 is 0. So here also we get q of 1 is equal to 0. That means m minus 1 is a factor of second polynomial also, that is m raised to 22 minus 1. Next question, out of 100 persons in a group, 72 persons speak English, 43 persons speak French. Each one out of 100 persons speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French?
जे एकूण टोटल म्हणजे एकूण 100 लोक आहेत त्यातले काही लोक इंग्लिश बोलतात, काही लोक फ्रेंच बोलतात आणि आपल्याला असं दिले की त्यातला प्रत्येक माणूस कुठली ना कुठली भाषा बोलतो. असं जर असेल तर त्यातले किती लोक फक्त इंग्लिश बोलतात आणि फक्त फ्रेंच बोलतात असा प्रश्न आहे. इथं आपल्याला सेट्स मधलं जे रिलेशन आहे, दोन सेट्सचं युनियन आणि इंटरसेक्शन मधलं, त्याचा उपयोग आपल्याला करायचा. आता इथं दोन व्हेरिएबल्स आहेत त्याच्यासाठी, म्हणजे इंग्लिश बोलणारे काही लोक आहेत, फ्रेंच बोलणारे काही लोक आहेत, त्यांच्यासाठी दोन सेट आपण घेऊया. सो लेट ई be the set of people who speak English. इंग्लिश साठी ई हे आपण अक्षर घेऊया. म्हणजेच एन ऑफ ई काय मिळेल, म्हणजे इंग्लिश बोलणारे लोकांची संख्या किती आहे, तर इथे दिलेले 72. सो एन ऑफ ई इज इक्वल टू 72. त्याच पद्धतीने फ्रेंच बोलणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक सेट घेऊया, त्याला नाव देऊया आपण एफ. सो लेट एफ बी the set of people who speak French. म्हणजे एफ हा फ्रेंच बोलणाऱ्या लोकांचा सेट आहे. एन ऑफ एफ म्हणजेच काय, तर त्या सेटमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या. फ्रेंच बोलणारे किती लोक आहेत, तर 43. सो एन ऑफ एफ 43. आता इथं आपल्याला असं दिले की त्यातलं प्रत्येक व्यक्ती कुठली ना कुठली भाषा बोलतो. म्हणजे यांचा जर आपण युनियन घेतला एन ऑफ ई युनियन एफ, तर तो 100 आला पाहिजे, कारण प्रत्येक माणूस त्यातला कुठली तरी भाषा बोलतोय, तेव्हा हा युनियन पण आपल्याकडे आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला फक्त इंग्लिश बोलणारे किती आहेत आणि फक्त फ्रेंच बोलणारे किती आहेत हे काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा कॉमन एलिमेंट्स किती आहेत, म्हणजे असे किती लोक आहेत जे दोन्ही भाषा बोलू शकतात ते काढूया. आणि त्याच्यासाठी एक आपल्याकडे रिलेशन आहे, which relation is between their union and intersection. So n of E union F is equal to n of E plus n of F minus n of E intersection F. आता इथं n of E union F 100 आहे, टोटल नंबर ऑफ पर्सन. n of E म्हणजे इंग्लिश बोलणारे लोक 72 आहेत. n of F फ्रेंच बोलणारे 43 आहेत, मायनस n of E इंटरसेक्शन F हे मात्र आपल्याला काढावं लागेल. मग आता आपण या दोन्हीची बेरीज करूया. 72 प्लस 43 115 येईल, मायनस n ऑफ E इंटरसेक्शन F. हे मायनस n ऑफ E इंटरसेक्शन F आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, म्हणजे n ऑफ E इंटरसेक्शन F मिळेल इज इक्वल टू 115 प्लस 100 त्या बाजूला घेतले तर मायनस 100 होईल, that is equal to 15. तर हे आपल्याला मिळालं n ऑफ E इंटरसेक्शन F. तर आपल्याला विचारलाय प्रश्न वेगळाच, हाऊ मेनी स्पीक्स ओनली इंग्लिश, म्हणजे फक्त इंग्लिश बोलणारे लोक किती. ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हा जो कॉमन भाग आहे जे दोन्ही भाषा बोलू शकतात ते वजा करावं लागेल इंग्लिश बोलणाऱ्या लोकांच्या संख्येपैकी. म्हणजे हे जे इंग्लिश बोलणारे आहेत तर त्याच्यामध्ये काही असे पण असणार आहेत जे फ्रेंच पण बोलू शकतात. मग फक्त इंग्लिश बोलणारे जर आपल्याला काढायचे असतील तर ह्या 72 मधनं हे 15 सबट्रॅक्ट करायचे. सो 72 मायनस 15 57. म्हणजे इथे 57 लोक असे आहेत जे फक्त इंग्लिश बोलतात. दुसरा प्रश्न विचारलाय फक्त फ्रेंच बोलणारे लोक किती. इथे सुद्धा तेच लॉजिक वापरायचं की फ्रेंच बोलणारे 43 लोक आहेत, पण त्याच्यामध्ये काही इंग्लिश बोलणारे पण असणार आहेत, ते सबट्रॅक्ट करावं लागतं आपल्याला. म्हणजे या 43 मधून हे जे कॉमन भाग आहेत, कॉमन एलिमेंट्स आहेत जे दोन्ही भाषा बोलू शकतात त्यांना वजा करायचं. 43 मायनस 15 28. म्हणजे इथं 28 लोक असे आहेत जे फक्त फ्रेंच बोलतात आणि 57 लोक असे आहेत जे फक्त इंग्लिश बोलतात. ओके, दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. आपल्याला असं दिले की देर इज अ रेक्टँग्युलर फार्म with length 2a square plus 3b square meter and breadth a square plus b square meter. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. The side of that plot was a square minus b square meter. What is the area of the remaining part of the farm? म्हणजे इथं एक
पहिल्यांदा लेंथ आणि ब्रेड्थ वेगळी दिली आहे, ते जे पाम आहे, ती जी शेती आहे ती रेक्टँग्युलर आहे. मग आपण एक रेक्टँगल काढूया ज्याची लेंथ दिलेली आहे 2a² प्लस 3b² आणि ब्रेड दिलेली आहे a² प्लस b². आता यामध्ये त्या शेतकऱ्याने असे केले की त्याला एक घर बांधायचं आहे आणि तो प्लॉट जो आहे तो स्क्वेअर शेपड आहे. मग त्याच्यामध्ये जो स्क्वेअर शेप्ड प्लॉट आहे त्याची साईड दिलेली आहे a² मायनस b². आणि मग हा जो उरलेला भाग आहे तो किती असा प्रश्न विचारला. पहिल्यांदा आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल काढावा लागेल आणि नंतर जो स्क्वेअर आपण घेतलेला आहे त्या स्क्वेअरची सुद्धा साईड दिली. त्या स्क्वेअरची साईड आहे a² मायनस b². त्याची हा स्क्वेअर असल्यामुळे याच्या सर्व साईड सारख्याच असणार आहेत. तर ह्या साईडवरून आपण त्याचाही एरिया काढू शकतो. आणि आपल्याला जो उरलेला भाग काढायचा आहे म्हणजे हा स्क्वेअर शेप जर असेल हा, तर हा उरलेला जो भाग काढायचा आपल्याला तो काढण्यासाठी काय करावं लागेल तर एरिया ऑफ रेक्टँगल, तो जो आयताचा एरिया आहे त्याच्यामधनं हा स्क्वेअरचा एरिया वजा करायचा म्हणजे आपल्याला उरलेला एरिया मिळेल. पहिला आपण सुरुवात करूया. टू फाइंड एरिया ऑफ रेक्टँगल. हे सगळ्यात अगोदर डायग्राम आपल्याला काढावं लागेल आणि मग एरिया ऑफ रेक्टँगल त्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ते इथं आपण लिहू. मग लेंथ याची दिलेली आपल्याला 2a² प्लस 3b² इंटू ब्रेड्थ इज a² प्लस b². तर या दोन्हीचा करायचा गुणाकार. ह्या दोन बायनॉमियलचा गुणाकार आहे. प्रत्येक टर्म मधल्या प्रत्येक ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. सो 2a² इंटू a² इट इज 2a⁴ प्लस 2a² इंटू b² 2a² b² प्लस आता 3b² न मल्टिप्लाय करूया. 3b² इंटू a² इट इज 3b² a² म्हणजे 3a² b² प्लस 3b² इंटू b² 3b⁴. सो दिस इज द एरिया ऑफ द रेक्टँगल. आता जो एरिया स्क्वेअर झालेला आहे त्याचा सुद्धा आपल्याला एरिया काढावा लागेल. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू द फॉर्म्युला इज साइड स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ स्क्वेअर. मग साइड आपल्याला दिलेली आहे a² मायनस b². ही साइड आहे त्याचा करायचा स्क्वेअर. इथं आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा. फॉर्म्युला इज a² मायनस 2ab प्लस b². हा फॉर्म्युला इथं वापरूया. मग a² चा स्क्वेअर करायचा म्हणजे a⁴ मायनस या दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट 2 इंटू a² b² प्लस लास्ट टर्म स्क्वेअर दॅट इज b² चा स्क्वेअर म्हणजे b⁴. सो दिस इज द एरिया ऑफ द स्क्वेअर. आता किती एरिया शिल्लक राहिला हे काढायला आपल्याला रेक्टँगलच्या एरियातून स्क्वेअरचा एरिया वजा करावा लागेल. हे आपण याच्या अगोदर आणखी एक सोडवू शकतो. इथं याला आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. 2a² प्लस 3b² यांची बेरीज आपल्याला करता येईल. 2a⁴ प्लस 2a² b² प्लस 3a² b². 2 प्लस 3 5a² b² मिळेल प्लस 3b⁴ ॲज इट इज. आता आपल्याला एरिया काढता येईल जो प्रश्नात विचारला आहे एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट. तो एरिया काढायला रेक्टँगलच्या एरियातून दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल त्याच्यामधून स्क्वेअरचा एरिया ऑफ स्क्वेअर सबट्रॅक्ट करावा लागेल. आता एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 2a² प्लस 5a² b² प्लस 3b⁴. याच्यातून एरिया ऑफ स्क्वेअर सबट्रॅक्ट करायचा आहे. त्यामुळे तो ब्रॅकेटमध्ये घेऊया. स्क्वेअरचा एरिया आपल्याला आपण इथं काढलेला आहे a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴. हे सबट्रॅक्शन करूया. 2a² प्लस 5a² b² ॲज इट इज प्लस 3b⁴. वजाबाकी आपण करतोय त्यामुळे ब्रॅकेट इथं घालवत असताना ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साइन बदलणार म्हणजे प्लसचे होतील मायनस a⁴ मायनसचे होतील प्लस 2a² b² पुन्हा प्लसचे होतील मायनस b⁴. त्याच्यात सिमिलर टर्म्स आहेत. सॉरी तर
2a raised to 4 आहे. 3 2 raised to 4 होईल. 2a raised to 4. 2a raised to 4 आणि a raised to 4 यांची वजाबाकी केली तर a raised to 4 येईल. त्यानंतर 5a square b square प्लस 2a square b square आहे, म्हणजे इथे दोन्ही ॲडिशन आहे. तर मिळेल प्लस 7a square b square. आणि लास्ट टर्म्स आहेत 3b raised to 4 मायनस b raised to 4. उत्तर येईल प्लस 2b raised to 4. सो दिस इज द एरिया ऑफ द रिमेनिंग पार्ट. म्हणजे हा जो भाग शिल्लक राहिला आहे त्याचा एरिया असणार आहे a raised to 4 प्लस 7a square b square प्लस 2b raised to 4 स्क्वेअर मीटर. हे त्याचं युनिट असणार आहे कारण आपण हा एरिया काढलेला आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. Okay, next question is question number 5. Attempt the following sub questions in U1. 3 मार्काचा या दोन पैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. The question is, in a class of 70 students, 45 like to play cricket, 52 students like to play Kho-Kho. All the students like to play at least one of the games. How many students like to play cricket and Kho-Kho both? हा पहिला प्रश्न. And second is, how many students like to play only cricket? आता याच्यासाठी आपण ह्या सेट्सना नाव देऊया. समजा क्रिकेट खेळणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या सेटला आपण सी नाव देऊया आणि मग त्यांच्यामधले एलिमेंट्स एन ऑफ सी किती होतील तर क्रिकेट खेळणारे एकूण स्टुडंट्स ते आहेत 45. सो एन ऑफ सी इज 45. त्यानंतर खो खो खेळणारे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्या सेटला आपण के नाव देऊया. मग ते खो खो खेळणारे स्टुडंट्स किती आहेत तर 52. ती संख्या काढायला आपण असं लिहायचं की एन ऑफ के इज इक्वल टू 52. म्हणजे इथं 52 विद्यार्थी खो खो खेळतात, 45 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. आता आपल्याला असं दिले की त्यातला प्रत्येक स्टुडंट हा कुठला ना कुठला तरी खेळ खेळतोय. म्हणजेच एन ऑफ सी युनियन के हे जर आपण काढलं तर ते टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स होणार आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत तर 70. सो एन ऑफ सी युनियन के इज इक्वल टू 70. आणि आता आपण या प्रश्नाकडे आपल्याला येऊया की हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट अँड खो खो बोथ. बोथ म्हणल्यावर लक्षात ठेवायचं की इथं आपल्याकडे काढायचं आहे इंटरसेक्शन. आपल्याकडं युनियन दिलेलं आहे, दोन सेट्स मधले एलिमेंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून इंटरसेक्शन आपण काढू शकतो बाय युजिंग द रिलेशन बिटवीन युनियन अँड इंटरसेक्शन. सो वी हॅव द फॉर्म्युला एन ऑफ सी युनियन के इज इक्वल टू एन ऑफ सी प्लस n of k minus n of c intersection k. तो n of c union k, तो n of c union k 70 है, n of c 45, n of k 52 minus n of c intersection k जे आपल्याला काढायचं आहे. So 70 is equal to 45 plus 52 97 मिळेल minus n of c intersection k. एन ऑफ सी इंटरसेक्शन के आपण डाव्या बाजूला घेऊया आणि उजव्या बाजूला 97 प्लस 70 डाव्या बाजूला घेत प्लस 70 जर उजव्या बाजूला घेतली तर मायनस 70 मिळते. दॅट इज इक्वल टू 27. सो एन ऑफ सी इंटरसेक्शन के इज इक्वल टू 27. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की असे स्टुडंट्स किती आहेत जे दोन्ही खेळ खेळतात तर ते आहेत 27. तर दुसरा त्यातच आणखी एक प्रश्न असा की ओनली क्रिकेट, फक्त क्रिकेट खेळणारे स्टुडंट्स किती. ते काढायला आपल्याला क्रिकेट खेळणारे जे स्टुडंट्स आहेत 45 त्यातून दोन्ही खेळ खेळणारे वजा करावे लागतील. कारण जे क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये काही खो खो खेळणारे पण असू शकतात. त्यामुळे फक्त क्रिकेट खेळणारे जर स्टुडंट्स आपल्याला काढायचे असतील तर त्याच्यासाठी एन ऑफ सी मधून एन ऑफ सी इंटरसेक्शन के आपल्याला वजा करावा लागेल. एन ऑफ सी 45 मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन के 27. ही जर वजाबाकी आपण केली तर उत्तर मिळेल 18. त्यामुळं देअर आर 18 स्टुडंट्स हू प्ले क्रिकेट ओनली. फक्त क्रिकेट खेळणारे 18 स्टुडंट्स आहेत. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. If p of n is equal to n cube plus 2m square minus n plus 10,
देन पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए ही आपल्याला किंमत काढायची. पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए किती आहे? सुरुवातीला जे पॉलिनॉमियल दिले आहे व्हेरिएबल एम ते आपण घेऊया. पी ऑफ एम इज इक्वल टू एम क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस एम प्लस 10. तर आपल्याला पी ऑफ ए त्यांची बेरीज करायची, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पी ऑफ ए काढून घ्यावं लागेल. म्हणजे जिथे जिथे एम आहे तिथे आपण ए ने रिप्लेस करूया. एम क्यूबच्या ठिकाणी ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10. पी ऑफ ए पण तसंच करू. पी ऑफ ए झाल्यानंतर पी ऑफ मायनस ए काढावं लागेल, कारण त्या दोन्हीची बेरीज करायची आहे. मग आता जिथं एम आहे तिथं मायनस ए ठेवूया आपण. एम क्यूब म्हणजेच मायनस ए ब्रॅकेट क्यूब प्लस 2 इंटू एम स्क्वेअर म्हणजे 2 इंटू मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ए निगेटिव्ह असल्यामुळं आपण हे सगळं ब्रॅकेटमध्ये घेतो. मायनस एम म्हणजेच मायनस ए प्लस 10. आता हे पहिल्यांदा आपण सोडूया. मायनस एचा क्यूब आहे. कोणतीही निगेटिव्ह नंबर जर असेल आणि त्याचा जर आपण क्यूब करत असू तर तो निगेटिव्हच येतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इथं तेच करतोय आपण. मायनस ए त्याचा क्यूब करतोय त्यामुळे तो ए क्यूब तर होईलच, पण त्याचं साइन निगेटिव्ह होईल. हेच इथं जर स्क्वेअर असता मायनस एचा स्क्वेअर तर तो मात्र पॉझिटिव्ह ए स्क्वेअर आला असता, कारण दोन निगेटिव्ह नंबरचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह मिळतो. पण आपण क्यूब करतोय त्यामुळं मायनस ए क्यूब प्लस 2 इंटू, आता इथं मायनस एचा स्क्वेअर आहे तो मात्र प्लस ए स्क्वेअर येईल. पुन्हा त्याच्या पुढे मायनस मायनस प्लस ए प्लस 10. आता हे मायनस ए क्यूब आहे तसंच लिहूया. प्लस 2 इंटू ए स्क्वेअर म्हणजेच 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. हे काय मिळालं आपल्याला? पी ऑफ मायनस ए. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. आपल्याला किंमत कशाची काढायची तर पी ऑफ ए प्लस पी ऑफ मायनस ए. हे दोन्ही इक्वेशन आपण ऍड करूया. सो ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड आहे पी ऑफ ए प्लस 2 ची लेफ्ट हँड साइड आहे पी ऑफ मायनस ए. दोन्ही आपण ऍड करूया. पी ऑफ ए याची किंमत आहे आपल्याकडे ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10 प्लस पी ऑफ ए त्याची सुद्धा किंमत आहे आपल्याकडे. इथं किंमत आहे मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. मग ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10 आहे तसंच प्लस कंस सोडून घेऊया. कंसाच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे कंसाचे साईन बदलण्याची गरज नाही. त्यामुळं हे मायनसचे राहतील मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. तर इथं सिमिलर टर्म जे आहेत प्लस ए क्यूबला मायनस ए क्यूब निघून जाईल, मायनस ए ला प्लस ए निघून जाईल. मग शिल्लक काय राहील? 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर उत्तर मिळेल 4a स्क्वेअर प्लस 10 प्लस 10 20. So this is the answer of P of A plus P of minus A.